नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो भागवत डेअरी फार्म अँड युट्यूब चॅनल मध्ये. तुम्हाला आज दाखवणार आहे की आमच्या फार्मवरती कशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. आपण पाहू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही मध्ये लावलेले आहे. त्याला स्ट्रक्चर केलेलं आहे या पट्टी मारून, कारण की जेणेकरून कधी जातं ते मोडू नये म्हणून त्याला हे गमेला निघू नये म्हणून याला 3-4 स्क्रू लावलेले आहे. याचं पाणी हे मेंटेन राहतं, पाणी सांडत नाही. पाण्याची लेवल ही एकसारखी राहते, जेणेकरून हे पाणी खाली पण साठणार नाही आणि कमी पण येणार नाही. तुम्ही बघू शकता ही सर्व गमल्यामध्ये एकसारखी लेवलला पाणी आहे. या टाकीमधून आमच्या या पुऱ्या गायींना पाणी जातं. तुम्ही बघू शकता ही सर्व गमल्यामध्ये पाणी. या टाकीमध्ये आपण एक फुटबॉल बसवलेला आहे. तिकडं गायींना पाणी पिल्यावर लगेच पाणी या टाकीमध्ये येतं, कारण की त्या गमल्यामध्ये पाण्याची लेवल एकसारखी राहते. तुम्ही बघू शकता. आता ह्यो वाल जसा खाली जाईन तसं त्या टाकीत पाणी येतं आणि वर आल्यावर पाणी बंद होतं. आपण ही टाकीला स्टँड बनवलं आहे, जेणेकरून पाण्याची लेवल एकसारखी राहून टाकी खाली असल्यामुळे पाणी जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने जात नव्हतं. स्टँड केल्यामुळे टाकीची हाईट वाढलेली आहे आणि इथं आपण वर पाडलेलं आहे. इथून पाईपलाईन नेली आहे तिकडं. तुम्ही पाहू शकता की आपण गव्हाची कडमा नळी लावून घेतलेली आहे. त्यानंतर 2 गाईमध्ये 1 एम टाकलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, ती लावलेली आहे आणि नळी टाकलेली इथं जमिनीला लावलेलं आहे आपण. तुम्ही पाहू शकता आपण नळीला एक चॅनल मारलेलं आहे वरून खालून, कारण की नळीला सेफ्टी म्हणून एक मारेल. तुम्ही पाहू शकता फिटिंग कशा प्रकारे. गवणीच्या ब्रॅकेटला डायरेक्ट लावलेले तुम्ही पाहू शकता. तुम्ही बघू शकता आपण हे म्हणजे कशा प्रकारे ब्रॅकेट केलेले आहेत आणि आपण लोखंडा पट्टीचं स्टँड बनवून घेतलेलं आहे आधी ब्रॅकेट. त्याच्यावर झेंडेला फिट केलेले गणलेले चांगल्या क्वालिटीचं वापर, जेणेकरून आपलं 1-2 वर्ष तरी टिकावं. त्याच्यावर आपण हे साईडला स्क्रू मारलेले आहे, जेणेकरून जमिनीला येईल निघणे म्हणून धक्का दिला ते जमिनीला निघणार नाही. आपल्या या जमिनीमध्ये पाण्याची लेवल ही एकसारखी राहते, जेणेकरून पाणी खाली साडणार आणि कमी होणार नाही. तुम्ही पाहू शकता सर्व गमिलेची लेवल एकसारखी आहे आणि गमिलेमध्ये पाणी 24 तास राहते, जेणेकरून कधी पिऊन पाणी पिऊ शकते. हे गमिले बसवल्यामुळं आपला वेळ होतो, गाईला लागत तेव्हा पाणी पिते. आम्हाला या 40 गाईंना पाणी पाजायला 1.5 ते 2 तास लागत होते. आमचा वेळ खूप वाचला आणि या 40 गाईंना सर्वांना गमिले बसवले इथे. 2 गाईमध्ये 1 गमिले बसवले, अशी 20 गमिले बसवले आम्ही. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.